आता नुकतीच एक अमावास्या आपण साजरी केली. ही अमावास्या कोणती? आषाढी अमावास्या. आषाढ महिन्यातली अमावास्या. या अमावास्याला आता कलियुगामध्ये काय संबोधन केलं जाते? गटारी अमावास्या. आपण ह्या कलियुगामध्ये भरकट येऊ नको. आपली सद्विवेक बुद्धी जागृत ठेवूया. जगा आणि जगवा. दुसऱ्याचे हक्क मारू नका. चोऱ्या चपाट्या थांबवा. त्याचं खरं स्वरूप आहे, हेच ते वास्तव आहे. हे वास्तव तुमच्यापर्यंत पोचलं असेल तर त्याला गाठीशी बांधा, घट्ट बांधा आणि या पुढचं जीवन कसं व्यापन करायचं आहे, कसं जगायचं आहे, जगा आणि जगवा. सनातनी वास्तव. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असतील लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मित्रांनो, आता नुकतीच एक अमावास्या आपण साजरी केली. ही अमावास्या कोणती? आषाढी अमावास्या. आषाढ महिन्यातली अमावास्या. या अमावास्याला आता कलियुगामध्ये काय संबोधन केलं जाते? गटारी अमावास्या. चल रे, जरा पॅक घेऊया, जरा कोंबडी खाऊया, बकरा खाऊया. येतो काय रे बाबा? अरे आता श्रावण चालू होतोय, जरा खाऊन घेऊया ना पोटभर, कारण आयुष्यभर खायला मिळालं नाहीये. काय अवस्था आहे बघा या कलियुगाची. आणि थोडासा पेग, थोडीशी मदिरा मारूया काय रे? अरे आता गटारी अमावास्या, ये साजरी करूया, पार्टी करूया. बस हेच विचार चालू आहेत, कारण हे कलियुग आहे. आणि ह्या कलियुगामध्ये माणसाची वृत्ती ही अशी खंगलेली आहे, दिशाहीन झालेली आहे. त्यामुळे या गतहारी अमावास्याला गटारी अमावास्या करून टाकलं. काय? गतहारी अमावास्या. याचा उल्लेख काय आहे? गतहारी अमावास्या. या गतहारीला अपभ्रंश करून गटारी करून टाकलं, कारण आम्ही कलियुगी आहोत. कारण आमच्यातली माणुसकी संपलेली आहे, आपल्यामधील इन्सानियत संपलेली आहे. कारण आम्ही एकमेकांना लुटून खातोय. दुसऱ्याचा हक्क कसा काढून घेणे, दुसऱ्याला कसं लुटणे, चोऱ्या चकाऱ्या कसे करणं, बस याच्या पलीकडे यांची बुद्धीच गेलेली नाही आहे. कारण यांची सद्विवेक बुद्धी ही सडलेली आहे. आणि अशा सद्विवेक बुद्धी सडलेल्या प्रवृत्तीकडून आपण काय अपेक्षा करायची? काय मग येता काय पार्टी करायला, ढोसायला, बाटली, खंबा, पॅक येत आहे काय? मित्रांनो, समजून घ्या जरा. ही भारतीय संस्कृती आहे, ही सनातन संस्कृती आहे. म्हणजेच आपण त्याला सनातन धर्म